Morning friends, today I am once again in front of you within our channel Words War. बऱ्याच दिवसानंतर आपण परत आपल्या चॅनल मध्ये भेटत आहोत. चला तर आपण सुरू करूया. एकदा माझा स्टुडंट जो आहे तो एमपीएससी ची अभ्यास करत होता. एमपीएससी ची तयारी करत असताना त्याने मला विचारलं की सर रायमिंग वर्ड्स म्हणजे काय असतं. मी त्याला म्हटलं रायमिंग वर्ड्स म्हणजे काय तर कवितेच्या किंवा वाक्याच्या शेवटी सेम प्रोनाउन्सिएशन असणारा एखादा जो वर्ड्स आहे तो जर का रिपीट होत असेल दुसऱ्या वाक्यामध्ये पण तसाच येत असेल तर ते रायमिंग वर्ड्स असतात. म्हणजे प्रोनाउन्सिएशन सेम असलेले वर्ड्स. तो म्हणजे सर थोडेसे कठीण एक्झाम्पल घेऊन मला सांगा ना. मी त्याला म्हटलं ठीक आहे, मी तुला कठीण एक्झाम्पल घेऊन सांगतो आणि तेच एक्झाम्पल मी आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. आपल्याला माहितीच आहे आपल्या चॅनलचं नावच जे आहे वर्ड्स वॉर म्हणजे शब्दांशी युद्ध. आणि मला खात्री आहे की तुम्ही या युद्धामध्ये या रणांगणामध्ये परत एकदा लढण्यासाठी तयार असाल. साहजिकच आहे आपल्या या रणांगणामध्ये आपल्याला जे साहित्य युद्धाशी रिलेटेड जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे काय तर पेन वही, याच्या व्यतिरिक्त काही नाही. तर चला आपण सुरू करूया, आपल्या चॅनलकडे येऊया. आपलं काय आहे वर्ड्स वॉर. तर आज मी रायमिंग वर्ड्स घेऊन आलेलो आहोत. पण ते रायमिंग वर्ड जे आहे ते साहजिकच आपल्या चॅनलच्या नावावरूनच जे शब्द आपण समान अर्थाचे वापरतो पण कुठला शब्द कुठं वापरायला पाहिजे कशा वापरायला पाहिजे त्या हेतूने आपण घेऊन आलेलो आहोत. आणि तेच रायमिंग वर्ड जे मी त्याला सांगितले ते मी तुमच्या समोर आज सादर करत आहे. तर पहिला वर्ड आहे आपला डिस्पेल. डिस्पेल म्हणजे काय तर दूर सारणे. आणि एखादी गोष्ट जी आहे तिचं निवारण करणे किंवा दूर सारणे. म्हणजे आपल्या मनामध्ये एखादी शंका जर का उपलब्ध होत असेल, एखादा डाऊट जर का निर्माण होत असेल तर तो जो डाऊट आहे तो दूर सारण्यासाठी आपण हा डिस्पेल शब्द वापरू शकतो. उदाहरणार्थ युअर वर्ड्स लिहिलेलं आहे बघा, युअर वर्ड्स डिस्पेल माय डाऊट्स. म्हणजेच काय तुमचे जे शब्द आहेत ते माझी शंका दूर करतात. माझी शंका तुमच्या शब्दांमुळे दूर झालेली आहे असा त्याचा अर्थ आहे ना. दूर सारणे म्हणजेच निवारण करणे एखाद्या शंकेचं, या अर्थाने आपण डिस्पेल शब्द वापरू शकतो. नेक्स्ट आहे रिपेल. रिपेल म्हणजेच काय मागे सारणे. बघा सारखाच वाटतो आहे निवारण करणं मागे सारणे. फॉर एक्झाम्पल म्हणून काय तर शिवाजी राजे रिपेल हिज एनिमी. म्हणजे शिवाजी राजाने त्यांचे जे एनिमी आहे शत्रू आहे त्यांना मागे सारलं आणि ते पुढे पुढे एक 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 ज्याचं जे काही साम्राज्य असेल ते वाढवत पुढे निघाले. असा हा रिपेल आहे म्हणजे मागे सारणे. समानार्थीच वाटतात आपल्याला डिस्पेल रिपेल. आणि विशेष म्हणजे तिच्यामध्ये राइम्स आहे, रायमिंग वर्ड्स आहे, असे शब्द आहे डिस्पेल रिपेल. नेक्स्ट आहे प्रोपेल. प्रोपेल म्हणजे काय पुढे चालवणे, पुढे ढकलणे. आणि आपण असं लोटतो ना पुश करतो ना त्या अर्थाचा हा शब्द आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून दिस इंजिन इज प्रोपेल्ड बाय स्टीम. म्हणजे हे जे इंजिन आहे ते कशाने पुढे ढकललं जातं तर स्टीमने. ओके, म्हणजे जे वाफ आहे वाफेवरचं ते इंजिन आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. असा प्रोपेल आहे. नेक्स्ट आहे एक्सपेल. एक्सपेल म्हणजे काय हाकलून लावणे, काढून टाकणे है ना. आपण एखाद्याला आपल्या घरातून हाकलून लावतो किंवा एखाद्या प्लेस मधून त्याला हाकलून लावतो, त्या अर्थाने आपण हा एक्सपेल शब्द वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल म्हणून काय तर टू स्टुडंट्स एक्सपेल फ्रॉम स्कूल. म्हणजे दोन विद्यार्थ्यांना स्कूल मधून हाकलून लावले अशा अर्थाचा हा शब्द आहे एक्सपेल. आणि लास्ट वर्ड आहे आपल्या या सेशन मध्ये, त्याचं नाव आहे त्या वर्ड्स आहे इम्पेल. इम्पेल म्हणजे काय प्रवृत्त करणे, ढकलणे. सारखेच वाटतात. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण इथं वर्ड्स लाईन आणलेली आहे, हंस इम्पेल हिज टू स्टील फूड. हंगर आहेत ते, हंस लिहिलेलं आहे. हंगर इम्पेल हिम टू स्टील फूड. म्हणजेच काय जे हंगर आहे ते त्याला इम्पेल केलं, प्रवृत्त केलं कशा करता तर फूड जे आहे ते स्टील करण्यासाठी, चोरण्यासाठी. या अर्थाने आपण हा इम्पेल शब्द वापरतो. शेवटी माझा विद्यार्थी बोलला थँक्यू आणि मी त्याला म्हणालो माय बॉय पे अटेन्शन टू युअर एक्झामिनेशन अँड डोंट गिव्ह मी टेन्शन अदरवाइज यू वॉन्ट रिसीव्ड कमिशन अँड डोंट हॅव डिसमिशन. देन ही सेड थँक्यू अँड आय सेड नो मेन्शन. है ना. अशा पद्धतीचे मी त्याला राईम युक्त एक काही ओळी सांगितल्या आणि त्या ओळीमध्ये तो परत बोलला की सर हिच्यामध्ये तर पूर्ण राईम जोडल्यात. मग मी त्याला म्हटलं की अशा पद्धतीने आपला जो शब्द आहे तो साठा जर का वाढला तर आपण ज्या वेळेस काही प्रोनाउन्स करतो, ज्या वेळेस काही बोलतो तर तिच्यामध्ये राईम युक्त आपण बोलू शकतो. म्हणजे मुक्त छंदामध्ये आपण आपले सेंटेन्स बोलू शकतो आणि त्याचा प्रभाव जो आहे तो इतरांवर
जास्त प्रमाणात पडतो. थँक्यू.